नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा नवोदय व स्कॉलरशिप यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण गणितातील लसावे आणि मसावे काढायला शिकणार आहोत. तर सर्वप्रथम दिलेल्या या संख्या आहेत 12, 18 व 20 चा मसावे आणि लसावी काढा. जर तुम्हाला मसावी किंवा लसावी काढा म्हटलं, तर तुम्हाला दोन्ही पण क्रिया कराव्याच लागणार आहेत. तर यासाठी आपण काय लक्षात ठेवायचं आहे, दिलेल्या ह्या संख्या आडव्या ओळीमध्ये मांडून घ्यायच्या आहेत. 12, 18 आणि 20 अशा प्रकारची मांडणी केल्यानंतर यामध्ये असे बॉक्स तयार करायचा आहे. बॉक्स तयार केल्यानंतर आता लक्षात ठेवायचं आपल्याला, या ठिकाणी पहा. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, अशा प्रकारचा बॉक्स तयार केल्यानंतर आपण पाहू शकतो, जर 12ला, 18ला आणि 20ला भाग जाणारी कोणती संख्या आहे? बे आहे. बेसक 12, बेआटी 16, 92, 18, बेद आहे 20. दोन्ही या तिन्ही संख्येला भाग गेलेला आहे. त्यानंतर परत आपण बघूया, की बेसख 12, 92, 18, बेद आहे 20. मग या दुसऱ्या ओळीमध्ये 6ला, 9ला आणि 10ला तिन्ही संख्येला भाग जाणारी अशी कोणती संख्या आहे का? तर या ठिकाणी तिन्ही संख्येला भाग जाणारी नाही. बरोबर? जर तिन्ही संख्येला भाग जात असेल, तर ती संख्या मसावी असते. म्हणजेच काय, 12, 18 आणि 20 या तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला. परंतु 6, 9 आणि 10 या तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो का? नाही जात. म्हणजेच या संख्येमध्ये मसावी आला 2. क्लिअर आहे? त्यानंतर आता लसावीला सुरुवात झालेली आहे. लसावीची एक अट असते, की कमीत कमी 2 संख्यांना हे भाग गेलं पाहिजे. मग 6, 9 आणि 10 या तिन्हीपैकी 3 या संख्येने याला भाग जाऊ शकतो. 3 दुणे 6, 3 त्रिक 9 आणि हा 10 जशास तसा. ओके. परत याची अट काय, लसावीची कमीत कमी 2 संख्यांना एका संख्येने भाग गेला पाहिजे. आता या ठिकाणी 2 ने परत भाग जाईल. बे एक बे, हा 3 जशास तसं, बे पंचे 10. मग 1, 3 आणि 5 या संख्येपैकी 2 संख्येला भाग जातो का? नाही जात. बरोबर आहे. आता या ठिकाणी पाहूया, मसावी कसा आहे, की मसावीचा रूल एकच आहे, की सर्व संख्यांना भाग गेलेल्या संख्या. बरोबर आहे. आता या ओळीमध्ये 2 ने भाग गेलेला असल्यामुळे मसावी 2 आला. परंतु या दुसऱ्या ओळीमध्ये जर राहिला असता भाग गेला, तर या दोन्ही संख्यांचा गुणाकार करावा लागला असता आणि आलेली संख्या ही मसावी राहिली असती. क्लिअर आहे मसावीचं? आता लसावीला काय करायचं बघा मित्रांनो. मसावी ही डाव्या बाजूकडची आणि खालच्या सर्व संख्यांची गुणाकार करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, बेत्रिक 6, 6 दोन्ही 12, 12 एक 12, 12 त्रिक 36 आणि 36 पाचे 180. म्हणजेच हा पूर्ण राउंड, हा पूर्ण राउंडचा गुणाकार करणे म्हणजेच लसावी होय. क्लिअर आहे मित्रांनो? म्हणजेच लसावी म्हणजे लहान, लघुत्तम, मसावी लघुत्तम म्हणजे एकदम लहान, परंतु आन्सर हा नेहमी मोठा येतो. मसावी म्हणजे महत्तम, महत्तम म्हणजे मोठा, परंतु आन्सर कधी पण स्मॉल येतो. म्हणून दिलेल्या संख्यांचा मसावी हा 2 आहे आणि दिलेल्या संख्यांचा लसावी हा 180 आहे. तर हा उदाहरण नाही समजलं असेल तर नेक्स्ट उदाहरण पाहूया. या उदाहरणामध्ये 16, 32, 36, 48 व 56 या संख्यांचा मसावी व लसावी काढा, अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. जेव्हा लसावी किंवा मसावी काढायचा असतो, तर मित्रांनो सर्वप्रथम या सर्व संख्या आडव्या ओळीमध्ये मांडायच्या आहेत. आडव्या ओळीमध्ये मांडल्यानंतर त्याला अशा प्रकारचे उभे बॉक्स तयार करायचे आहेत. उभे बॉक्स तयार केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे, या संख्येत शेवटी 6, या ठिकाणी 2, या ठिकाणी 6, या ठिकाणी 8 आणि 2 आहे. तर आपल्याला विभाज्यतेची कसोटी माहिती आहे. 2 ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात, त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे या ठिकाणी काय होईल? बेआटी 16, बे एक बे, बेसख 12, बे एक बे, बेआटी 16. त्यानंतर बे एक बे, बे दुने 4, बे दुने 4, बेआटी 16. क्लिअर आहे? म्हणजेच 2 या संख्येनं वरील सर्व संख्यांना भाग गेलेला आहे. परत त्यानंतर परत बघूया, या ठिकाणी 8 आहे, इथे 6, इथे एकक स्थानी 8, इथे 2 आणि इथे 8. परत या सर्व संख्याला कितीने भाग जाऊ शकतो? 2 ची कसोटी. बरोबर आहे. बेचोक 8, बे आठी 16, बे नवे 18, बे सख 12, बे एक बे, बेचोक 8. म्हणजेच या ठिकाणी 2 या संख्येला याही ओळीला, आडव्या ओळीला भाग गेलेला आहे आणि सेकंड नंबरच्या ओळीला देखील 2 ने भाग गेलेला आहे. परंतु आता तिसऱ्या ओळीमध्ये आपण पाहूया.
2ची कसोटी अप्लाय होऊ शकतो का? या ठिकाणी 2ची कसोटीनुसार म्हणजे 2च्या पाढ्यानुसार याला भाग जाऊ शकतो, याला जाऊ शकतो, परंतु ह्या 9ला भाग जाऊ शकत नाही. बरोबर? 6ला जातो आणि 4ला जातो. म्हणजेच अर्थ काय झालं मित्रांनो, आपण या ठिकाणीच क्लिक करू शकतो, की 2 या ओळीला पूर्ण भाग गेलेला आहे. 2ने या ओळीला पूर्ण भाग गेलेला आहे. परंतु तिसऱ्या ओळीमध्ये 2ने सर्व संख्यांना भाग गेलाय का? नाही गेलेला. म्हणून यावरील संख्येचा मसावी काय येईल? 2 गुणिले 2 बरोबर 4. बरोबर आहे. आता आपण मसावीला सुरुवात करत आहोत, लसावीला. तर लसावीची एकच अट आहे, की शेवटच्या 2 अंकांना ह्या एका संख्येने भाग गेला पाहिजे. तोपर्यंत ती लसावी भाग देत जायचंच आहे. कळालं? आता यानंतर बघूया. बेदुने 4, बेचोक 8 याला भाग जात नसल्यामुळे या ठिकाणी आपण 9 घेतला. बेत्रिक 6, बेसाती 14. क्लिअर आहे? परत आपण बघूया. 2ने भाग देऊया. बे-1 बे, बे-2 4, 9ला 2ने भाग जात नाही म्हणून 9 जशास तसे, 3ला जात नाही म्हणून जशास तसे, 7ला भाग जात नाही म्हणून जशास तसे. परत या उदाहरणामध्ये अशा कोणत्या 2 संख्येला एका संख्येने भाग जातो? तर 3 या संख्येने जातो. 3 ने 1ला जात नाही म्हणून 1 जशास तसं, याला जात नाही म्हणून जशास तसं. 3 त्रिक 9 या ठिकाणी 3 एक 3 आणि या 7ला भाग जात नसल्यामुळे 7. आता या संख्येमध्ये कोणत्या 2 संख्येला भाग जातो का? तर या ठिकाणी उत्तर आहे नाही जात. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो? आपण पाहू शकतो, की या ठिकाणी गुणाकार करायचा. यानंतर आपल्याला लसावी काढायची आहे. आता लसावी काढण्यासाठी काय करायचं बघा मित्रांनो, ही उभी ओळ आणि आडवी ओळ या सर्व संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो. आडवी ओळ आणि प्लस उभी ओळ. मग काय करायचं बघा, बे दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 त्रिक 48, 48 परत एकी दोन्ही 2, बेत्रिक 6, 6 एक 6, 6 सत्तर 42. बरोबर आहे. या दोन्ही संख्यांचा गुणाकार करूया. बेआठी 16, 4 दोन्ही 8 आणि 9, 96 अधिक 8 चौक 32, 4 चौक 16, 17, 18, 19. या ठिकाणी 6, 11 म्हणजे 2016 म्हणजेच दिलेल्या प्रश्नांचं लसावी आहे 2016 आणि मसावी आहे 4. बघा मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. थँक यू.